काय करा, तुमच्या डायरीमध्ये लिहा की मला माझे 30 दिवस इथून पुढे येणारे मला फुल प्रॅक्टिस करायची, आणि ब्रह्मांडाला सांगा, त्या शक्तीला सांगा की माझ्याकडनं करून घे. मी कोण नाही हम्म. ना करून घेणार, आपण कोण नाही. मी पण कोण नाही, मी पण एक माध्यम आहे, मी पण एक मेसेजर आहे. तुम्ही पण सगळे एक प्रॅक्टिशनर आहे. तर हे पहिले लिहा की हा कॉल माझ्यासाठी आलेला आहे, ह्या मॅडमची भेट माझ्यासाठी ब्रह्मांडाने, त्याच्याबद्दल धन्यवाद. डायरी मध्ये लिहा आणि इथून पुढचं नॉनस्टॉप 30 दिवस जे आहे ना ते माझ्याकडनं करून घेतलं जावं, असं ब्रह्मांडाला तुम्ही विनंती करा, सांगा. आणि माझ्या आयुष्य बदल करण्या, आणि जर मी बदल होतोय माझ्या याच्यामध्ये, तर मी इतरांच्या आयुष्यामध्ये पण बदल करत. काही नुसतं मला स्वतःच पुरतं नाही बनायचंय, कंदील नाही बनायचं, मोठं बनायचंय की असं मी इतरांना पण उजेड देऊ शकतो, इतरांच्या पण आयुष्यामध्ये रोशनी आणू शकतो. आपल्याला जर मिळालं खूप खजाना, तर आपण वाटू ना की आपल्यालाच ठेवणार आहे. तुमचं पोट भरलंय, तुमचं मन भरलंय, तुमचं घर भरलंय, तरी तुम्ही ठेवताल का? नाही, तुम्ही इतरांना देताल. मग तसंच आहे की आपल्याला आयुष्यात मॅजिक येतं तेव्हा आपण इतरांनाही ते वाटणं चालू केलं की इतरांच्या आयुष्यामध्ये पण ते मॅजिक येतं, आणि ते लोक आपल्याला ब्लेसिंग देत असतात आणि जे दिलं ते वापस येत असतं. बरोबर आहे. मग आजपासून लिहा की आता हा क्लास माझ्यासाठी आणि मॅजिक माझ्यासाठी. तर मॅजिक काय आहे, मॅजिक कसं काम करतं, जादू काय आहे, तर जादू जे जिकडं पाहाल तिकडं जादू आहे. जादू कुठं नाही. तर आपले हे 4-5 दिवस बेसिक जे आहे ना ते आपली क्लिअरिटीसाठीच आहे की मॅजिक काय बुवा, आपलं बिलीफ सिस्टीम वाढवण्यासाठी, तुमचा विश्वास वाढवण्यासाठी. खरंच माझ्या आयुष्यात बदल होणार आहे का? सगळ्यात पहिले लिहा की मला याची खरंच गरज आहे का? का ब्रह्मांडाने मला आता ह्या वेळेलाच हे मॅजिक पाठवलं बरं? का मी आता ह्या वेळेला हे ऐकते? है ना, थोडस प्रश्न विचारा स्वतःला. मग तुम्हाला त्याचे उत्तर कळतील की मी ह्या वेळेला ह्या कंडिशनला हेच का शिकते, आता याच्या अगोदरही शिकू शकत होते. 10 वर्षापूर्वी पण होतो, 15 वर्षापूर्वी पण होतं, कारण हे तर भरपूर दिवसापासून आहे, बुक भरपूर दिवसापासून आहे, मॅजिक भरपूर दिवसापासून आहे. मग हे सगळं मी आता का माझ्या याच्यात आहे? कारण इथं कुठंतरी तुम्हाला ब्रह्मांडाने चूज केलंय, आणि आता इथं कुठेतरी गरज आहे तुम्हाला. बरोबर आहे ना? मग इथून तुम्हाला अपडेट व्हायची गरज आहे, आणि काहीतरी आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान होणार आहे, चांगलं होणार आहे, म्हणून मॅजिक आलंय. आलं लक्षात? सगळ्यांच्या लक्षात आलं की इथून पुढची जी लाईफ आहे ना ती खूप छान होणार आहे, सुंदर एक अशी लाईफ होणार आहे की जेणेकरून आहे ना आपल्याला कसं जगायचं ते आपण शिकणार आहे. एक प्रकारचं म्हणजे जगायला शिकणार आहे आपण. म्हणजे लोक काय म्हणतात ना की जगायचं की आयुष्य कटवायचं. भरपूर जण म्हणतात त्याला जसं कटतंय तसं कटू द्या, आणि जसं चाललंय तसं चालू द्या. पण नाही, आयुष्यामध्ये जसं तुम्ही आता घडवणार आहे, तुम्हालाच डायरेक्टर व्हायचंय, तुम्हालाच फिल्म ऍक्टर व्हायचंय, त्याच्यामध्ये तुम्हालाच सगळं काही जे तुमची फिल्म आहे ना त्याचं सर्व सेम तुम्हाला सगळं करायचंय. मग त्याच्यामुळे तुम्ही ठरवायचंय की तुमच्या फिल्म कशी बनवायची, तुम्हाला इथून पुढे तुमची फिल्म. असं काही नाही की माझं आता झालं आणि मी काही करू शकत नाही, हे काही नसतं. तुम्ही जिथून सुरुवात करता तिथून तुमची लाईफ आहे. मग सगळं काही तुम्ही स्वप्न बघायला तुम्हाला मॅजिक बुक शिकवतो, मोठे मोठे स्वप्न बघायला शिकतो, त्याला पूर्ण करायची ताकद कशी पूर्ण करायचे ना ते पण मॅजिक. आता तुम्ही एवढा विचार करताय ना, जसंही मॅजिक बुक करा तुमचे स्वप्न वाढवायला लागतील, तुमचे ड्रीम्स वाढायला लागतील, तुमचे कामं आपोआप पटपट व्हायला लागतील, तुमचे पैशाचे फ्लो वाढायला लागतील, रिलेशनशिप एवढे छान होतील की तुम्ही म्हणता ना, अरे हे पहिले लोक तेच आहे का आत्ता वागताय तसे? तर हे सगळं तुमच्या आतमध्येच आहे. मी फक्त तुम्हाला रस्ता दाखवते, असं काही नाही की हे सगळं बाहेर आहे. हे सगळं आतमध्येच आहे आपल्या. सगळं वर्ल्ड आपल्या आतमध्ये, पण आपण कळत न कळत आहे ना त्याच्यामध्ये कचरा पांगून ठेवलेला आहे, कळत न कळत त्याच्यामध्ये अंधकार आणून ठेवलेला आहे, कळत न कळत तिथं एक प्रकारचं घाण करून ठेवलेली आहे आपण, है ना. तर ते आपण कळत न कळत झालेलं आपल्याकडनं, किंवा आपल्याकडनं काही चुका झालेल्या ते आपल्याला दुरुस्त करायचे, आपण त्याचं नाही ठेवलंय महत्व. तर आज आपण शिकणार आहे की आपली जादू आयुष्यात कशी आणायची. तर तुम्हाला रोजच्या रोज छोटा का होईना अभ्यास करा, आणि ते ग्रुपवर टाका काय जे असाइनमेंट येतील तुम्हाला. जसं आपण काल काउंट युअर ब्लेसिंग केलं है ना, तर एक काउंट युअर ब्लेसिंग तुम्हाला, एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते. तर जसं हे चॅप्टर येतील तर चॅप्टर वाईज आपण प्रत्येक गोष्ट करूया. आता ही जे रोंडाने हे पुस्तक केलं ना, तिने स्वतःचं नाव याच्यामध्ये कुठेही घेतलं नाही. इतर वेळेला तिचे जे गोष्टी असतात तर ती सांगत असते की इतरांना श्रेय देते. तिने एवढं मोठं कार्य केलेलं जगासाठी, एवढं सिक्रेट मूवी काढली, एक एक पुस्तक 48 भाषातून लाखो करोडो तिच्या प्रति विकले गेलेले आहे. म्हणजे असं काही असतं तर एवढं झालं असतं का? नाही. तिने त्या चमत्कार केले स्वतःमध्ये पण, तिच्या आजूबाजूला, घरामध्ये, पूर्ण संसारामध्ये हे केलं. मग ती समर्पण सांगते, काश यह जादू आपके लिए एक नया संसार खोल दे और आपके पूरे जीवन में खुशियों से भर दे, यह आपके और दुनिया के लिए चाहती हूँ. ती काय म्हणतीये की तुमच्यासाठी ना हे जादू आहे ना पूर्ण तुमचं आयुष्य खुशीने भरू दे. आणि माझी अशी इच्छा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होऊ दे सगळं, आणि मी हे समर्पण करते तुमच्यासाठी. म्हणजे आपल्याला बघा तिने ऑलरेडी सांगितलंय की मी तुमच्यासाठी हे सगळं
जादू घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला पुढे काय करायचंय त्या पुस्तकात सांगितलेलं आहे. मग ती याच्यात ती आभार मानती, जे काही केलंय तिने जगासाठी केलंय, एखाद्या गोष्टीसाठी ह्या लोकांसाठी केलंय, की मॅजिक तिने जगात आणलंय. तर तिने सांगितलं की जब मैंने पहले कोई पुस्तक लिखने बैठी हूँ तो सृजन कार्य आनंददायी और एक एकला चलो तर्क पर होती है, तब मैं होती हूँ और सृष्टि होती है, फिर धीरे धीरे दायरा बढ़ता जाता है और लोग जुड़ते जाते हैं और अपनी विशेषताएं योगदान देते हैं। आखिर क्यों अपने हाथों को एक नई पुस्तक आ जाती है और निम्न लोग उसमें सृजन व्यापार दायरे में हिस्सा बने, जिसकी दौलत मॅजिक बुक आपके हाथों में पहुंची. आता ती म्हणते की मी एकटीने तिने सुरुवात केली होती हे लिहायला. तिला वाटत होतं की चला आपण सुरुवात कोणी पण एकच एकच जण करत असतो ना सुरुवातीला, आणि त्याला माहित नसतं की त्याच्या मोठे एवढं मोठं होणार असतं, एवढं साम्राज्य घडणार असतं. मग तिने एकटं चालू केलं, मग लोक ज्याला गरज ते आपोआप येत गेले. तसं आता आपण चालू करतो, एकटं मॅजिक बुक चालू केलं. काही लोकांना कळतंय, काही लोकांच्या जीवनामध्ये आनंद होतोय, मग त्यांना ते पुढे दिलं जातं एक प्रकारचं. तर मग ते एक हळूहळू आहे ना ते जगात मध्ये प्रसिद्ध व्हायला लागलं. आणि हे मॅजिक असं पसरायला लागलं की ज्यांना गरज आहे त्याच्या, पण आता आपल्या हातात जर हे पुस्तक आहे, हे मॅजिक आपल्याला रहस्य कळालंय, तर आपण खरंच काहीतरी चांगले कर्म केले किंवा आपण त्याच्या कॅपेबल झालोय त्या लायकीच्या, म्हणून आपण तिथपर्यंत येतोय. सगळ्यांपर्यंतच हे पोहोचल असं नाही लगेच. मग ती काय म्हणती, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. याच्यात 3 वेळेस धन्यवाद म्हणायची प्रक्रिया आहे प्रत्येक वेळेला, आपल्याला माहिती आहे ना. मेरी बेटी स्काई के लिए जिसने मेरे कंधे से कंधा मिलाकर संपादन अथक कार्य किया. जॉर्ज जिन्होंने वैज्ञानिक हर पर योग्यता योग्यता के योगदान मेरी मदद की ताकि वैज्ञानिक खोजों पर धार्मिक असाधारण एक स्वरूप कर पाऊं. वीकेंड वीकेंड संपादकीय सिटी ब्लैंक, उन्होंने कुशल संपादकीय नीति और पेन सवालों के लिए जिसने बेहतरीन लेखिका बनी. निक जॉन, उन्होंने सृजनात्मक भविष्यात्मक के लिए धन्यवाद, जिन्होंने इंटेरियर ग्राफिक मग पोस्ट किए. म्हणजे तिच्या मुलीने तिला सपोर्ट केला, तिचे जे मित्र परिवार होते, तिची बहीण होती, त्याच्यासाठी ती सांगते की तिने म्हणते का मी एकटं केलं असं झालं नाही. आपण काही थोडं केलं की मी किती केलं, मी किती स्वयंपाक केला, मी किती, आपण क्रेडिट घ्यायला बघतो. पण चांगले लोक जे असतात ना क्रेडिट देत असतात इतरांना. मग ती सांगते की माझ्या मुलीने मला माझ्यासारखंच तिने खांद्याला खांदा भिडून काम केलं. वैज्ञानिक जे मला भेटले, जे लोक स्टोरी सांगणारे भेटले, जे संशोधक भेटले, त्यांनी ते इंटेरियर केलं, ग्राफिक केलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर त्याचं मी धन्यवाद करते. म्हणजे आपल्याला ग्रेटफुल राहणं हे पुस्तक अगोदर तिच्या याच्यातूनच शिकतो आपण, है ना. पुस्तक के ग्राफिक और लेआउट अंतिम प्रोडक्शन के लिए गुजर मीडिया और सेशन हो रही है काली थायलंड के धन्यवाद. आता तिने ना याच्यामध्ये सगळे असे जे लोकांनी काय काय केलेले आहे सुरुवातीच्या पेजमध्ये ना, तिने अगदी मनापासून छोटे छोटे आठवून केले. म्हणजे यांनी त्याच्यात फोटो काढले, फोटो टाकले त्या पुस्तकामध्ये, किंवा त्याचं इंटेरियर केलं, डिझाईन केलं, हे सगळे बघा एकेकांचे नावं लिहिले तिने. मग त्याच्यामध्ये छोटे छोटे टीमचे लोक आहे, त्याचे लोक आहे, हे सगळे जे आहे तिकडचे लोक जे आहेत त्यांचे तसे नाव आहे. मग तिने अगदी मनापासून त्यांना सुरुवातीला फ्रंटला घेतलंय, म्हणजे ते हिरो त्यांना बनवले. मग सही समय पर उन्हें खोज सके और सही समय पर यानी जीवन बदलने वाली अपारशिक पल के लिए जब हमारे पास देखने के लिए आंखें हो और सुनने के लिए कान हो. म्हणजे आता आपण एवढं भाग्यशाली की आपल्याकडे बघायला आहे, डोळे आहे, आणि आपल्याला ऐकायला कान आहे. म्हणजे आपण आता पुस्तक वाचू शकतो, ऐकू शकतो, समजू शकतो. बरोबर आहे ना. मग आपण त्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे 100% द्यायचंय, जेवढं आपल्याला देता येईल ना, अगदी मनापासून, की मला असं असं करायचंय, असं शिकायचंय की मला पहिले काहीच माहित नाही, असं शिकायचंय की मी एकदम नवीन स्टुडंट आहे, असं एकदम लहान मुलं कसं एकदम चिकित्साने शिकत असतो, की मग त्या सगळ्या हे करत असतो. मग आता आपले हे वेगवेगळे पुस्तकांमधले जे टॉपिक आहे त्याचे नाव आहेत. पहिल्या दिवशी काय आहे, दुसऱ्या दिवशी काय आहे, तिसऱ्या दिवशी काय आहे, असे 28 दिवस स्टार्टिंगला जे आपली क्लॅरिटी आहे. नंतर असे 28 दिवसाचे आपल्याला 28 चॅप्टर येणार आहे. आता तुम्ही तुमच्या कॅलेंडरवर तुम्ही तुमचे अटेंडन्स करायचे आहे, की मी कोणत्या दिवशी हजर राहिले, मी कोणत्या दिवशी गैरहजर राहिले, है ना. स्वतःहून तुम्ही त्याचं हे करायचं, म्हणजे माझं किती माझ्याकडनं 100% होतं ते तुम्ही बघायचंय. ओके. त्याच्यानंतर आता बघा हे पहिलं चित्र आलंय की तिथं मॅजिक सारखं आहे, स्पार्कल सारखं आहे काहीतरी. तेव्हा आपल्याला मॅजिक घडवायचं आयुष्यामध्ये. तर आता हा रस्ता दिसतोय सगळ्यांना, एक रस्ता दिसतोय आणि तो खूप असा मॅजिकनी भरलेला आहे आणि घनदाट जंगल सारखं रस्ता आहे, मधून एक वाट आहे आणि तिकडे पुढे गेलं की प्रकाशच प्रकाश आहे. आणि काहीतरी म्हणजे आता आपण या वाटेवर चाललोय, अंधकाराकडून प्रकाशाकडे चाललोय, म्हणजे आपल्या स्वतःसाठी एक प्रकाश मिळणार आहे आपल्याला.
आणि ही जी वाट जी आहे ती पूर्ण सोनेरी आहे. पूर्ण आयुष्य तिकडं गेलं पलीकडं त्याच्या, की ते आयुष्य मॅजिकलच मॅजिकल आहे आणि मस्तच मस्त आहे. तर मग तुम्हाला जगायचंय का सगळ्यांना असं आयुष्य? सगळ्यांना पाहिजे ना? हा, त्याच्यामध्ये त्याच्यासाठी तुम्हाला माइंड बॉडी सोल याची अलाइनमेंट द्यायची. मग आजपासून सगळ्यांनी कॅलेंडरवर तुमचं तुमचं टिक करा, की हा मी आज क्लास अटेंड केला. उद्या मी ज्या दिवशी नाही केला त्या दिवशी प्रामाणिकपणे आज माझा नाही झाला, असं तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. आता क्या आप जादू पर यकीन करते है, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही विश्वास करता का कोणती तरी शक्ती आहे ब्रह्मांडी? तुम्ही जादूवर विश्वास करता का? तुमचं अचानक जीवन पलटू शकतं, तुमचा विश्वास आहे का? तुम्ही तेच म्हणणार आहे, नाही माझा जन्म याच्यासाठी झालाय, मला आता हे मरमर करण्यासाठी झालेला, पैशासाठी मरमर आहे, घरातल्या लोकांसाठी मरमर आहे. मग ती काय सांगते, जो लोग जादू पर यकीन नहीं करते और उन्हें जादू कभी नहीं मिलती. कळालं? म्हणजे आपला जर विश्वासच नसेल तर आपल्याला जादू मिळणार नाही. आणि जर विश्वास असेल तर मिळणार. सगळ्यात पहिले मग त्यांनी काय सांगितलं, तुम्ही विश्वास करता का जादू आहे म्हणून तुमच्या आजूबाजूला? मग आजूबाजूला जादू आहे तर कशी जादू आहे? सूर्य उगवतोय, तुम्हाला झोपेतून उठवतोय, तुम्ही उठताय, सगळ्या प्रकारे होत आहे, डोळे असेच बघताय, कान असेच ऐकताय, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत आहे. त्या ब्रह्मांडामध्ये पाऊस पडतोय, ऊन पडतंय, हे सगळं जे आहे हे जादू नाही तर अजून काय? बिना जादूचे शक्य आहे का आजूबाजूला काही? काही शक्य नाही. यदि आप बच्चे थे और जीवन में घोर आश्चर्य तथा श्रद्धा भाव से देखते थे, जीवन में जादू रोमांचक था, छोटी छोटी चीजों के लिए आप बेहद रोमांचक लगते थे। आप घास पर देखकर मंत्र मुक्त हो जाते थे, हवा रंग बिरंगी तितलियां उड़ने के लिए देखकर आपके मन ललचाता था, जमीन पर कोई अजीब पत्ती रंगीन पत्थर देखकर आप चकित हो जाते थे। आता आठवा, जर आपण जर लहान मुलगा होतो, लहानपण आपलं कसं होतं ना, आपण कसा विचार करत होतो, काही आपल्याला डाऊट होता का कोणावर? प्रत्येकाचंच लहानपण. तर तिथे आपण किती छान होतो, एक छोट्या छोट्या गोष्टी न करायचो, वा आश्चर्य, की उड्या मारायचो, नाचायचो, आपल्याला कोणी चॉकलेट दिलं, एक फुलपाखरू बघितलं तर सगळ्यांना बोलायचं, वा किती हे बघ बघ. इंद्रधनुष्य बघितलं तर म्हणायचं, वा अरे किती छान हे करा. आज आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, अरे हे सगळंच रॅन्डमली, म्हणजे आपण ते जादू होतं आपल्याकडे पण आपण ते लक्ष देत नाही. पण लहानपणी आपण कसं होतो, आपण निरागस होतो. मग जादू जर अनुभवायचा आहे ना, आपल्याला तसंच बनावं लागणार आहे. मग एखादा रंग बघितला, कोणी जर काही करून दिलं आपल्याला, ते साधं बोटांचं वगैरे नाही करायचे काय, एक बोट गायब होतं इकडचं इकडं, लहानपणी काहीतरी आपल्याला हाताने कोणी करून दाखवायचं, त्याचं सुद्धा आपल्याला किती आश्चर्य वाटायचं. काही करून दाखवलं कोणी, अरे हे किती मस्त आहे, ते एक लेअरचं चॉकलेट असं दाखवलं, कोणी दाखवतं आपल्याला, ते व्हायचं. आपला दात पडला की आपल्याला कसं वाटायचं? दूध का दांत टूटने पर आप रोमांचक परवाना चढ़ जाता था, क्योंकि इसका मतलब था कि उसी रात परी आएंगी और यह कई सप्ताह पहले क्रिसमस के जादुई रात इंतजार कर दी थी। हालांकि आपकी पूरी पता नहीं था किसी सेंटा क्लॉज की एक रात में संसार उपहार पहुंचा सकता है, लेकिन किस तरह ऐसा कर लेता था आपको वो निराश नहीं करता. म्हणजे आपल्याला काही काही गोष्टी सांगितलेल्या असेल ना, आपल्याला अगदी तशाच वाटायच्या. दात पडलाय असं उशाखाली ठेवायचं आहे, त्याचं कपाटात ठेवायचं. आपण कोणी जे सांगितलं ना ते असं मनापासून करायचं, त्याच्यावर काही डाऊट नाही घ्यायचं. बरोबर, आणि वाटायचं की नाही ते खरं आहे सगळं. म्हणजे आजीनी जर परीची गोष्ट सांगत असेल की अशी परी आहे, त्याच्यामध्ये असं राजकुमार आहे, आपण त्याच्यात विश्वास हरवून जायचं आणि ते वाटायचं हा असं ते खरं आहे बरं का. किंवा कोणी आपल्याला सांगतंय की नाही नाही असं आहे, तर आपण म्हणायचं ते खरं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला जादू सारख्या ऑटोमॅटिकली वाटायला लागायच्या. रेडिएशन उड़ सकते थे, बगीचे परिय कर सकती थी, पालतू पक्षी इंसान जैसे थे, खिलौने व्यक्तित्व सपने सच और सितारों में छू सकते थे. आपका हृदय खुशी पर भरपूर था, आपकी कल्पना कोई सीमा नहीं थी, आप पूरा यकीन था की जीवन में जादू आहे. म्हणजे आपल्याला इतकं वाटायचं ना, की आपण एखाद्या गार्डन मध्ये गेलो, बगीच्यामध्ये गेलो, की हो हे किती छान आहे फुल, हे किती छान गवत आहे, किती मस्त आहे. आणि असं त्या जादूच्या दुनियामध्ये कधी कधी आपल्या कल्पनामध्ये एखादा ड्रेस घातला तर त्याच्यामध्ये किती खुश व्हायचो, ते किती वाव आहे. कोणी जर का आपल्याला काही आई वडील काका काकून दाखवलं की तुला जादूने आणून देतो हा, आणि तुला खाऊ देतो, आणि तो आपण दिला की आपण विश्वास ठेवतो, हा हे काहीतरी जादूने आणलंय, हे सांगतायत ना, म्हणजे तसं ते जादून तयार केलंय. किंवा मला असं मिळालेलं आहे की आपल्याला सांगायचे, बघ आता जादूने उद्या आहे ना असं होणार आहे तसं होणार आहे, आपल्याला सांगायचे की आपण म्हणायचो नाही नाही विश्वास ठेवायचं. म्हणजे आपलं असं नव्हतं, डाऊट नव्हता आपल्या मनामध्ये, कुठल्याही भीती नव्हती की अरे हे सगळं आहे हा. हम में से बहुत लोगों के मन में बचपन में बेहतरीन भावना थी, हर चीज अच्छी थी, लेकिन हर दिन अधिक रोमांस आनंद वादा था करता था, इससे जादुई खुशी पाने के लिए हम कोई रोक नहीं सकते थे, लेकिन जाने अनजाने होकर
वयस बन गए और जिम्मेदारियां, समस्या, मुश्किलों हमारे खुशी के गुब्बारे निकाल दिए। हमारा मोह भंग हो गया और जादू से हम बचपन में यकीन करते थे वो गायब, ओझल हो गया। बड़े होने के लिए भावना दोबारा भले ही पर के लिए महसूस कर सकते जो हमें कमी थी। आता जसं आपण लहान होतो आपल्याला सगळं वाटत होतं ना, नवीन हे झालं की नवीन आहे, नवीन दिवस आहे, काय वाव सकाळ आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या वावच वाटायच्या. आणि जसंही आपण मोठं होतोय आपल्याला असं वाटतं की मोठं झाल्यावर जिम्मेदारी आले, जसं टेन्शन हे सगळं माहीत झालं वयस्कर, आपण हे जादू कुठंतरी आपल्याला गायब होऊन गेलं गुब्बारासारखं, आपल्याला कळालं पण नाही. कधी आपल्याला लहानपणी अशा अडचणी आल्या, खायला कोण देईल उद्या, असं काही समस्या होती का? की आपण गावाला चाललोय आणि आपल्याकडे पैसे आहे का, पुरेसे आहे? कारण ते सगळे मोठे करून घ्यायचे तर आपण त्याच्यात डोकंच नाही घालायचो ना, की आपल्याला दिवाळीला कपडे भेटतील की नाही, फटाके आहे की नाही, कसं आहे, सगळं आपल्याला आपलं आपण विश्वास ठेवायचो. आणि जादूने आपण आपल्या आतमध्येच आपण ते बोलत राहायचो की मला असं पाहिजे, तसं पाहिजे, मला ते हे पाहिजे, आपण हट्ट करायचो आणि ते मिळायचं पण. पण मोठं झालं, समजलं झालं, तर आतलं जे बाळ आहे ना आपलं छोटं, आपलं इनर चाइल्ड जे आहे ना, ते आपणच मारून टाकतो आणि त्याला आहे ना गप्प बसायला लागतो. त्याला म्हणतो की शांत बैठ, असं काही नसतं. म्हणजे जिम्मेदाऱ्या आहे किंवा जे काही मुश्किल आहे, आपण ते स्ट्रगल, आपल्याला वाटतं की नाही स्ट्रगल केलं तरच पैसा येईल, मी कष्ट केले तरच पैसा येईल, मी कामधंदा केला तरच पैसा येईल, मला असंच करायचंय, मला राहाडगाणं, म्हणजे आपण ते कुठंतरी चांगलं राजकुमार सारखं आयुष्य जगत होतो. आणि ते राजकुमार सारखं आयुष्य करून आपल्याला हमालीचं आयुष्य जगायला आवडलं. आणि आपण ते चूज केलं की आपण नाही असं केलं म्हणजे असं तरच पैसा येईल. त्याच्यात आपण एकटे नाही, आपल्याला जसं सांगितलं गेलं नाही का, कष्ट करावं लागतात, काम करावं लागतात, मग पैसा भेटल. पैसा काही झाडाला नाही लटकत, पैसा काही हवेत नाहीये, म्हणजे अशा आपले सगळे ब्लॉकेजेस करून टाकले. नाही असेच असतात, जवळचे लोक धोका देतात, जे काही अशा गोष्टी आपल्या मनामध्ये रुजवल्या गेल्या किंवा आपल्याला सांगितल्या गेल्या, मोठं मोठं जसं जसं होईल तसंच आपण ते कुठेतरी आपल्या आतमध्ये तयार करून घेतलं. आणि जादूला आपण जादू सारखं नाही, नशीब, मग आपल्या ते आपल्या नशिबात आहे की नाही त्या गोष्टी करत राहिलो आणि मग त्याच्यावर कुठेतरी आपण त्या गोष्टी दुसऱ्याच गोष्टीमध्ये गुरफटत गेलो. मैं यहाँ आपको यह बताने आई हूँ कि जिस जादू के आप यकीन करते हो वो सच में और जीवन में मोह भंग करने वाला वयस पहलू झूठ है। जीवन में वास्तविक है यह उतना ही वास्तविक है जितना आप बचपन में जीवन जितना अदृश्य समझता था, और दरअसल यह उससे कहीं अधिक अद्भुत हो सकता है। आपके अपने आपने देखा होगा जो उससे अधिक रोमांचक, विस्मरणीय, आनंदित हो सकता था। जब आपने लोगों के लिए जादू के सामने लाने के लिए क्या करना है और आपके सपनों में जीवन में पाएंगे, इस आश्चर्य करेंगे आपके जीवन में जादू यकीन करना क्यों छोड़ा। आता बघा आपल्यालाही कळालं नाही की आपण ते जादू, जे आपले बिलीव्ह सिस्टीम होती ती कसं गायब झाली आणि कसं विचार केला आपण, ते कळालं पण नाही. म्हणजे आपण अक्षरशः म्हणायचो मला पप्पा मम्मी हे पाहिजे ते मिळायचं, मला हे खायचंय ते मिळायचं. मग हे सगळं आपल्या अट्रॅक्शन पॉवरने याच्याने होत होतं. आपली जी पॉवर होती व्हील, मग ती काय सांगते की मी तुम्हाला आता ते सांगते ते तेवढंच आता पण आहे. फक्त तुम्ही आहे ना शहाणं होणं सोडून द्या. तुम्ही आहे ना स्वतःचं डोकं लावणं सोडून द्या. तुम्ही आहे ना जज करणं सोडून द्या लोकांना की हा हे असंच आहे, तो असाच आहे, तो तसाच आहे. हे आपलं डोकं लावतोय ना आपण सगळ्या गोष्टींमध्ये, आणि त्यामुळे ते जादू कुठंतरी झाकून ठेवलं. आपल्याला असं वाटतं की नाही हे असंच होणार आहे आणि आता हे पैसा पुरतच नाही, कितीही कमवा आहे असं नाहीये, लोक असेच आहे, नातेवाईकांसाठी कितीही करा ते अशीच असतात. म्हणजे हे आपण सगळं आपलं डोकं लावतोय ना, आपलं वड आपण काय करतोय क्रिएशन करतो. जिथं काही घाण करून ठेवलेली सगळ्या याच्यामध्ये त्यात आपल्याला सगळं नीट करायचं. नातेसंबंधामध्ये आपण खराबा करून ठेवला आहे, पैशाच्या बाबतीत आपण जे काही खराबा करून ठेवला आहे, किंवा आपल्या हेल्थ आहे, आपली हेल्थच्या बाबतीत आपण जे काही करून ठेवलं तिथं आपण ते सगळं सांगून आपल्या व्हायब्रेशनने ते क्रिएट केलेले. हो सकता है आपने रेडिएशन उड़ते हुए नहीं देख पाए, लेकिन आप उन्होंने चीजों के लिए आपके सामने प्रकट होने के लिए देखते थे, जिन्होंने हमें हमेशा चाहती थी। आप उन्हें चीजों के लिए अचानक होते हुए देखेंगे, जिससे आप सिर्फ देखने पर आप सटीकता जान पाएंगे और आपका सपनों का साकार परिस्थिति निर्मित हो गई। आप यह इसलिए नहीं जान पाएंगे क्योंकि जादू अदृश्य जगत में काम करता है। यह सबसे रोमांचकारी किस्सा है बघा। असं जर आपण तुटता तारा बघितला होता ना आपण कधी लहानपणी, आणि आपण पटकन म्हणायचो की अरे तुटता तारा दिसला की विश मागा, आहे ना. आणि ती विश पूर्ण पण व्हायची. अरे आपण म्हणा मी त्या दिवशी ना तुटत्या ताराला बघून ती विश मागितली होती आणि ती पूर्ण झाली. म्हणजे आपला किती त्या गोष्टीवर सतत विश्वास होता. आणि काही पण अजून पण आपली बिलीव्ह सिस्टम नाही, हे दिसणं खूप शुभ शुभ असतं, हे खूप छान असतं, सकाळी सकाळी जर मला हे दिसलं मग हे काय
ते आपण आपल्या स्वतःसाठी ठरवून घेतलेले की हा याच्याने हे जादू होतंय, याच्याने हे खूप चांगलं होतंय. आपल्याला मोर दिसणं आपण म्हणतो खूप छान आहे, सकाळी सकाळी गाईचं दर्शन झालं मस्त, ते पण छान आहे. सगळ्या गोष्टी मग आपल्याला ते व्हायब्रेशन चांगले वाटायला लागतात, चांगल्या गोष्टी वाटायला लागतात. मग हे सगळं अदृश्य सारखं काम करतं, हे रोमांचिक आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या अशाच काम करत असतात. आपल्याला फक्त त्यासाठी तयार राहायचं आणि आपल्या आजूबाजूला जे जादू आहे ना त्याला ब्लेस करत जायचं आणि त्याला कसं शोधायचं ते आता आपल्याला पुढे कळणार आहे. मग ती म्हणते तुम्हाला की काय तुम्हाला आता परत जादू सारखं जगायचंय का? क्या आपको दोबारा जादू का अनुभव करने के लिए तैयार आहे का? आहे का तुम्ही तयार? विचारा स्वतःला, तुम्हाला परत जादू सारखा अनुभव करायचा आहे का? क्या आप अपने हर दिन उसी तरह विस्मय की श्रद्धा लबरेज करने के लिए तैयार है क्या? जिस तरह आपने बचपन में होता था जादू के लिए तयार हो जाईल. मग तुम्ही आता लहान मुलासारखं व्हायला तयार आहे का परत? तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतं का सगळं काही चांगलं झालं पाहिजे, जादू सारखं झालं पाहिजे? हमारी रोमांचिक यात्रा 1000 साल पहले शुरू होती है. इस धर्म ग्रंथ में जीवन बदलने का ज्ञान छुपाया गया है. मग ही जी ही जादू आत्ताच नाहीये, हजारो वर्षापूर्वीच आहे. जेव्हापासून जे सगळं ब्रह्मांड तयार झालं तेव्हापासून आहे. आणि हे प्रत्येक धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि हे लोकांना आहे ना हे लपवून ठेवलं होतं. लोकांना काय सांगितलं होतं, सिक्रेट मूवी मध्ये पण तुम्ही बघितलं असेल. आता पण लोकांना काय आहे, की कामावर जायचं, घरी यायचं, भाकर खायची, झोपायचं. म्हणजे काय आहे, की त्यांना एक पॅटर्न मध्ये ठेवलेलं आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे हे जादू कोणाला सांगितलंच नाही आणि हे असं जादू जे आहे ते लपून ठेवलं. सामान्य लोकांपर्यंत हे जादू पोहोचलेच नाही. 10% जे लोक श्रीमंत लोक आहे ना मोठे मोठे, त्यांना हे जादू माहित होतं आणि त्यांनी ते त्यांना अनुभव आलं होतं. मग हे जादू आता आपल्या समोर आहे. तर आपण थँक्यू म्हणायचंय रोंडाला मनापासून. थँक्यू म्हणायचे रोंडाच्या सगळ्या टीमला की आपल्यासाठी हे जादू आलेलं आहे. मनापासून आपल्याला ग्रॅटिट्यूड फील करायच्या यासाठी की आपल्याला हे जादू कळतंय. मग हे महान रहस्य जे प्रगट होत आहे, तर हे महान रहस्य जे आहे ते प्रगट करायचं आपल्याला. नीचे दिया गया था वाक्य समूह टेस्टॉन में वर्जित गॉस्पेल मेथुन के लिए लिया गया है और बहुत लोग सदियों से इसे गलत समझते आए हैं, जिसकी वजह से उन्हें बहुत दुविधापूर्ण तथा अजूब लगता था. म्हणजे एक असं वाक्य होतं काही ग्रंथांमध्ये काही याच्यामध्ये, तर ते डिकोड नाही करता आलं. त्याच्यामध्ये काय होतं, जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा वह समृद्ध होगा, जिसके पास नहीं है उसे वह सब छीन लिया जाएगा. आता हे वाक्य आहे ना असं डोक्यात छापून ठेवा तुम्ही. पुस्तकात खूप वेळेस येणार आहे तुम्हाला हे वाक्य. त्याच्यामुळे हे वाक्य जे आहे ना हे जर तुम्हाला कळालं, या वाक्याचा जर सार कळालाय तर पूर्ण तुम्हाला मॅजिक बुक समजला समजा. मग या वाक्याचा अर्थ काय, की ज्याच्या जवळ आहे त्याला अजून मिळणार आहे आणि तो अजून समृद्ध होणार आहे सगळ्या बाबतीने. पण ज्याच्याकडे नाहीये ना, जे आहे ते पण घेऊन टाकलं जाणार आहे. हा एक लॉ आहे, नियम आहे. कळालं सगळ्यांना हा लॉ काय आहे? हा ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळत जाईल. म्हणजे श्रीमंत आहे तो श्रीमंत होत जाईल. ज्याच्याकडे लोक विचारताय त्याला सगळे मान सन्मान आहेत त्याला अजून मिळत. पण ज्याच्याकडे नाहीये ना, जे आहे ते पण घेऊन टाकलं जाईल. आपका मानना होगा जब आप इन वाक्यों की पढ़ते हैं, अन्यायपूर्ण लगते हैं. यह ऐसा कहने जैसे लगता है अमीर लोग ज्यादा अमीर बनेंगे और गरीब लोग ज्यादा गरीब. लेकिन वाक्य में समूह पहले रहस्य है. जब आपको सुलझा लेते हैं और उसका सही अर्थ जान लेते हैं तो आपके सामने नया संसार खुल जाएगा. आता असं वाटतं ना, मग हे देवाचा अन्याय आहे. ज्याच्याकडे आहे त्याला अजून द्यायचं आणि ज्याच्याकडे नाही ते पण घेऊन टाकायचं. म्हणजे गरीब गरीबच होत चालले आणि श्रीमंत जे आहे ते श्रीमंतच होत चालले. हे आपल्याला वाटायला लागतं, प्रत्येकाला वाटायला लागतं. मग जर तुम्हाला असं वाटतं तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की याच्यामध्ये काय की काय लपलेलं काय याच्यामध्ये, हे ज्याच्याकडे आहे त्याला कसं काय जास्त मिळतं, ज्याच्याकडे नाहीये. तर हे जर आपण डिकोड केलं आणि हे जर आपण समजून घेतलं तर आपल्यासाठी सगळा संसार जो आहे ना तो नव्याने वाटायला लागेल. नवीन आपल्याला एक बुद्धी जी आहे की आपल्याला जे असं वाटतं की माझ्यासोबत असं का. भरपूर लोकांना असं वाटतं ना, अरे माझ्यासोबत असं का होतंय, मी तर इतकं चांगलं करतो तरी माझ्यासोबत होतं. आणि जे लोक काही कालच्या याच्यात म्हणत होते तसं की अरे किती काही लोक तर किती वाईटपणा करतात, ते लोक कसे चांगले जगताय. मग इस बुद्धि का जवाब सदियों से बहुत लोगों के लिए अजूब रहा है. उससे ज्यादा जवाब एक छुपा है कृतज्ञता. म्हणजे ज्याच्याकडे काय आहे कृतज्ञता आहे त्याला अजून मिळणार, ज्याच्याकडे नाहीये जे आहे ते पण घेऊन टाकलं जाणार आहे. मग हे असं आहे ना, आज तुम्ही रिमाइंड करून टाका की ह्या सगळ्या वाक्यामध्येच पूर्ण मॅजिक लपलेले. जिसके पास कृतज्ञता अधिक है उसे अधिक दिया जाएगा, वह समृद्ध होगा. जिसके पास कृतज्ञता नहीं है उसके पास जो है वो भी छीन लिया जाएगा.
मग ज्याच्याकडे ग्रॅटिट्यूड नाहीये किंवा जे आहे सध्या त्याच्यासाठी नाहीये, जे मिळतंय त्याच्यासाठी नाहीये, तर मग त्याला ना खूप अडचण येणार, त्याला खूप पॅचेस येणार, त्याला खूप धोके भेटणार आयुष्याकडनं, ब्रह्मांडाकडनं, त्याची खूप पिटाई चालवणार. मग ते देवाने काय आपलं नशीब एखाद्याच नशीब असं लिहिलंय का? त्याला खूप संकट खेळण्यासाठी, त्याला खूप झिरपण्यासाठी, त्याला खूप मरमर करण्यासाठी, त्याला असं वाटण्यासाठी की मला आयुष्यच नको, जगणंच नको, काय आहे आयुष्यात येऊन काही माझा फायदाच नाही, असं याच्यासाठी आयुष्य आहे का? मग हे जर तुम्हाला नको असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, तर याला अंडरस्टँड करा. छिपे हुए शब्द उजागर करते हैं जटिल वाक्य समूह, आईने की तरह एकदम साफ हो जाता है, जिसमें यह शब्द लिखे गए थे जब से 2 साल का समय बीत चुका है, लेकिन आज भी उतनी ही सच है। 2000 साल का, सॉरी, आज भी उतनी ही सच है जिसमें कि वे थे। दुर्भाग्य से यदि कृतज्ञ होने का समय निकल पाता है तो कभी अधिक मिलेगा, जिसके पास है वो उसे आप खो देंगे। कृतज्ञ होने पर जादू से हो सकता है उसका वादा इन शब्दों में, यदि कृतज्ञ हो तो आपका अधिक दिया जाएगा और समृद्ध होंगी, असं म्हणतात. खूप लोक म्हणतात, शास्त्रज्ञ लोक ते असं म्हणतात की जगातली जर संपत्ती ना सगळी सगळ्यांमध्ये सारखी वाटून दिली आपण म्हणजे असं कोणी केलं आणि चला जेवढी संपत्ती आहे तेवढी सारखी वाटून देऊ, एका वर्षात 2 वर्षात आहे तसे लोक होऊन जातील ना. जे जसे होते ना तसे होऊन जातात. त्याचं कारण काय, त्यांचं काय, त्याच्याबद्दल ते ग्रेटफुल आहे की नाही. भरपूर लोकांना तुम्ही बघितलं असेल की आता काही काही असे मोठे मोठे गाव आहेत, तिथून काही रेल्वे गेली किंवा काहीतरी समृद्धी मार्ग केले, त्यांना लाखो करोडो रुपये भेटले ना. आणि ते लोक आता इथून बघितले की ते परत जायचे त्या स्थितीवर आले, 2 वर्षात 4 वर्षात जसे पहिले होते ना तशीच लाईफ जगतात, त्यांच्यात काही फरक पडला नाही, काही ते झाले नाही. मग दोन काळ, आणि ज्याच्याकडे म्हणजे 10 रुपयापासून बिझनेस चालू केला, ज्याच्याकडे काही नव्हतं तो आज करोडपती झाला. मग हे असं पण का होतंय? कुराण में भी कृतज्ञ का वादा इतनी ही प्रबलता से दिया है, म्हणजे हे प्रत्येक ग्रंथामध्ये ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे. और याद रखो, जब खुदा की घोषणा थी, यदि तुम कृतज्ञ हो और तुम्हें ज्यादा दूंगा, लेकिन यह कृतज्ञ हो तो मेरा दंड सचमुच गंभीर आहे. म्हणजे कृतज्ञ याच्यात काय लिहिलंय, तुम्ही जर ना शुक्रापण केलं आणि तुम्ही जर हे राहिले की तुम्ही जे दिलेलं नाही तुमच्यासाठी, तर त्यासाठी दंड पण आहे. कुराणमध्ये लिहिलंय की मग दंड गंभीर आहे. मग काय दंड गंभीर आहे? आपण जे भोगतोय ते आपल्यासाठी दंड आहे ना. जे आपल्यासाठी दंड आहे, आपल्या नातेवाईकांसाठी मग आपण पेन सहन करतो ते दंड आहे. कधी आपल्याला पैशासाठी आपण जर काही आपल्याला त्रास होतो तो दंड आहे. मग आपल्या हेल्थ जर आपल्याला काही एखादा आजार दिला तो दंड आहे. मग हे दंड स्वरूपातच आपल्याला मिळणार आहे. इससे कोई नहीं फर्क पड़ता जिससे आप धर्म अनुयायी या धार्मिक है। पवित्र बाइबल में, कुरान में यह शब्द आपको जीवन में हमेशा लागू होते हैं। यह विज्ञान और समृद्धि के लिए मूलभूत नियम बताते हैं. मग हे कुराण मध्ये सांगितलेलं आहे की हा हा नियम आहे, आणि जर तुम्ही पाळला तर ठीक, नाही पाळला तरी तुम्ही सेम त्याच्या त्याच्या लेवलचे, मग तुम्हाला हे पाळणं गरजेचं आहे. तर आता इथपर्यंत सगळ्यांना समजलं मॅजिक काय आहे. आपण एकदमच मग तुम्हाला समजेल असं स्टेप बाय स्टेप हळूहळू घेऊ. इथपर्यंत तुम्हाला कळालं की मॅजिक अस्तित्वात आहे, जादू असतो आता नाही, खूप वर्षापासून आहे, आणि सगळ्यांसोबत ते असतं, समान असतं, एकदम समान. पण त्याच्यामध्ये एक लॉ ठेवला त्यांनी, एक डिकोड करून ठेवला की ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळेल, ज्याच्याकडे नाही आहे ते पण घेतलं. म्हणजे किती सिंपल रित्या होतं ते. पण ते लोकांना, फक्त लोकांना आहे ना असं याच्या चक्रामध्ये लोक आहे, काम करायचं, कष्ट करायचे, असं जर विचार करत का नाही आपण? कष्ट करूनच जर माणूस श्रीमंत होतो, त्याच्याकडे पैसा येतो, तर जास्त कष्ट कोण करतं बरं? जे लोक कामगार आहेत ते तर किती कष्ट करतात, सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतात, पण तरी ते एकच दिवसापुरतं कमवतात. नंतर महिनाभर कष्ट करणारे लोक आहेत. महिनाभर कष्ट करणारी कॅटेगरी म्हणजे ते जॉब करतात, काही काही हे करतात, पण तरी ते लोक म्हणतात आम्हाला पुरतच नाही महिन्याला. ते सकाळी जातात, कधी कधी आपल्या गाव सोडून दुसरीकडे जातात, कधी कधी गावाच्या बाहेर पण राहतात, कधी कधी देशाच्या बाहेर पण ते लोक आहे कमवण्यासाठी फक्त. बरोबर आहे ना? तरी पण त्यांना पुरत नाही. आणि काही लोक असे आता सध्या ते झोपेत आहे, ते लोक हल्ले डुल्ले तरी सेकंदाला त्यांच्या अकाउंटला करोडो रुपये येतात. अंबानी सारखे वगैरे, त्यांनी सेकंदाची जर कमाई टाकली तुम्ही गुगलवर तर ते तुम्हाला दिसेल. 1 मिनिटाची कमाई टाकली ते करो, इकडची मान अशी जरी केली तर त्यांच्या अकाउंटला लाखो रुपये येतात. आहेत ना ते लोक पण तसे.
म्हणजे बिल गेटने म्हटलं होतं एका वाक्यात, तर मला खाली पडलेले पैसे उचलून नाही उचलायचे ना, तेवढ्या याच्यात मी तिकडं इकडं कमवू शकतो. म्हणजे 10 लाख जरी खाली पडले एखाद्या याच्यात, आपण म्हणतो गड्ड्यात पडले आणि ते काढायचे, मला तेवढा वेळ तिथं देता नाही येणार, कारण मी इकडे तोपर्यंत करोड रुपये कमवणार. म्हणजे असे पण लोक आहे. आणि आपण जर विचार केला, आपल्याला असं वाटतं की नाही पैसे कमवणं खूप हार्ड आहे सगळ्यामध्ये. आता जर मी म्हटलं तुम्हाला, काही लोकांना आपण विचारलं, हजार हजार एक लोक आहे आणि त्यांना विचारलं की तुम्हाला 100 कपडे धुवायचे, कुठलेही 100 कपडे धुवायचे आणि 100 करोड तुम्हाला मिळणार किंवा 10 लाख रुपये मिळणार, तुम्हाला 10 जोडी धुवायचे तुम्हाला कपडे, 10 लाख रुपये मिळणार. मग 10 लाख रुपये कमवायचे तुम्हाला की 10 कपडे धुवायचे, कोणतं करणार तुम्ही? 10 जोडी कपडे धुवा नाही तर 10 लाख रुपये मिळवा, 10 लाख रुपये कमवा. काय सोपं आहे? 90% लोक म्हणतील नाही नाही, मग 10 लाख रुपये माझ्यासाठी कमवणं अवघड आहे, मी 10 कपडे धुवून देतो. दोन्हीपैकी एक काम सांगितलं तुम्हाला, समजा काय आहे, एक काम करायचं कोणतं तरी एक दिवसात, एक 10 लाख रुपये कमवून द्यायचे नाही तर 10 जोडी कपडे धुवून द्यायचे. काय करणार? 90% लोक काय म्हणतील? आणि अंबानीच्या मुलाला जर तुम्ही आपण हे म्हटलं तर तो काय म्हणाल? काय करेल तो? तो कपडे बिपडे मला माहित नाहीये, पण मी 20 लाख रुपये देतो तुम्हाला कमवून. 10 लाख जाऊ द्या, पण 20 लाख द्यायला तयार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे असं इथं वाटतं आपल्याला ती गोष्ट अवघड आहे, कोणासाठी ती एकदम इझी आहे. काही जणांसाठी चुटकी वाजवल्यासारखी. मग हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहेत, आपण का त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही आणि आपण ते का मॅजिक आणायचं नाही आपल्या अस्तित्वामध्ये? मग याच्यामध्ये एकच आहे की तुम्हाला अगदी मनापासून त्या मॅजिक मध्ये उतरायचं आणि म्हणायचंय की माझ्यासाठी हा शेवटचा चान्स आहे. आपल्याला असं वाटतं ना की आपल्या, म्हणजे काय होतं ना, आयुष्यामध्ये खूप सगळ्या गोष्टी येत असतात, ब्रह्मांड देत असतो, पण आपल्या हलगर्जीपणामुळं, आपल्याच नाशुक्रेपणामुळं ते आपल्या गोष्टी आपल्यापासून दूर जातात. आणि हे आपल्याला कबूल करता आलं पाहिजे. जेव्हा आपल्याला हे कबूल करता आलं आणि आपल्याला सिलेंडर होता आलं ब्रह्मांडासमोर, तर सगळे रस्ते तुमच्या समोर साफ होतील, सगळे कामं तुमचे एकदम छान व्हायला लागतील. कळालं? काय काय कळालं सांगा बरं आजच्या सेशन मध्ये?